पालकमंत्री पदाचा अद्याप तिढा सुटलेला नाहीये, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सोडणार। दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी फडणवीसांचा 3 दिवसांचा दिल्ली दौरा आहे। नाशिकचा तिढा सुटल्याची माहिती आहे, तर रायगडचा तिढा मात्र अद्याप कायम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे। पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य, आम्हाला पदापेक्षा जनतेला काय मिळणार हे महत्त्वाचं आहे। जनतेची सेवा करायचं असल्याचं देखील वक्तव्य केलंय। तर भरत गोगावले काम करणारे नेते, शिंदेंची प्रतिक्रिया। पालकमंत्र्याचा तिढाही सुटेल, सगळं सुटेल। मंत्रिमंडळ झालं, शपथविधी झाला, सगळं झालं, सगळं होईल। एकनाथ शिंदे 2 किंवा 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार आहेत। शहांची भेट घेण्याची शक्यता। राज्यातल्या राजकीय घडामोडींवर देखील चर्चेची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर, ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिंदेंच्या संपर्कात। रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याची शक्यता। गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार, सूत्रांची माहिती आहे। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही, तर मुंबई महानगर क्षेत्रात एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे। रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याची देखील आग्रही मागणी आहे। पालकमंत्री पदावर तिन्ही नेत्यांची चर्चा सुरू, लवकरच तिढा सुटणार। गिरीश महाजनांची माहिती। पुन्हा मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक आणि रायगडला स्टे दिलेला आहे। तिन्ही नेते आमच्या त्या ठिकाणी चर्चा करतायत, बोलतायत। मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल। पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून दादा भुसे यांचं वक्तव्य। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय वरिष्ठ पातळीवर चर्चा करतील। त्यांना जे योग्य वाटतंय त्याप्रमाणे ते निर्णय करतील। गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं असं भाजप आमदारांना देखील वाटतंय। नरेश म्हस्केंचं हे वक्तव्य आहे। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं ही आमची इच्छा असल्याची ही प्रतिक्रिया। रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। आमचे आमदार असतील ते सुद्धा आमच्या भरत गोगावले, मी असं ऐकतो की त्यांच्याच बाजूने आहेत, त्यामुळे ते मिळेल असं मला वाटतंय।